मित्रांनो, सध्या संपूर्ण भारतात छावा पिक्चरची धूम चाललेली आहे. त्या पार्श्वभूमीवर खरा संगमेश्वरचा वाडा कसा होता हा माझ्या मागे आपण पाहू शकता. संगमेश्वराचा हा वाड्याचं सध्याचं जे प्रारूप आहे किंवा स्वरूप आहे ते छोट्या प्रमाणात आहे. अगदी हा वाडा मोठा होता त्यासाठी. त्यामुळे आपल्या महाराजांच्या एकेका रक्ताच्या थेंबाने पुढे संपूर्ण आपल्या मराठा साम्राज्यात एक एक छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले आणि औरंग्याला ह्याच मातीत गाठ त्याच्या मुघल सल्तनतीला संपून टाकलं. पुढचे 150 वर्ष मराठ्यांचा भगवा हा संपूर्ण हिंदुस्थानभर पसरत होता आणि या छत्रपती संभाजी महाराजांच्या या निर्गुण हत्येचा बदला आपल्या मराठ्यांनी औरंग्याला आणि त्याच्या 8 लाखाच्या सैन्याला आणि तसेच त्याच्या संपूर्ण सल्तनतीला बरबाद करून हा घेतला. आणि महाराज आज देखील आपले महाराज कुठेही गेलेले नाहीत. आपले महाराज आपल्यासोबत आहेत. सगळी मंदिरं, सगळी चारधाम, ज्योतिर्लिंग किंवा शक्तिपीठं ही मंदिरात ज्यावेळेस आपण जातो तेव्हा पहिला मान आपल्या छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शंभू महाराजांचा आहे. ते आपण कायम लक्षात ठेवतो, कारण की ते नसते तर हे देवळात आज आपल्याला एवढ्या स्वतंत्रपणे जाता आलं नसतं. आणि